नमस्कार भावांनो बहिणीनो, शुभ सकाळ. जय भीम सर्वांना. बघा सकाळचे वाजलेत 8 आणि आमचं सगळं आवरलेलं आहे. आवरून शिवरून तुम्ही विचार करत असताना कुठं चालल्या म्हणून सनी, तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. आम्ही कुठं चाललो काय चाललो ते पण तुम्हाला माहितीच पडत. आणि हे पहा आपलं एक कुठं आलं हे पळत 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 आलं आणि बसलं गाडीवरच. हे पहा इकडं कसं बसलं. युवराज येतो आम्ही. चला तू लाग. तू गेलता कुठं? तोंड धुवायचंय का? मी तुला पहिलंच म्हणलं होतं बाळा आवर पटपट, तर वरून आला ना बसला इथं. पटकन आवरायचं, आंघोळ कर म्हणलं, तोंड दे म्हणलं तर काहीच नाही. आणि आता बसलाय गाडीवर. मग चल चल लागला हरण वाजायला. चल दादू. तर बघा मंडळी, इकडं मम्मी आणि भाऊ आलेत बघा घरी. ते कुठेतरी बाहेर गेलते. काय बनवायचंय? आलू चटणी करायची का? कुठं बाहेर गेलते मंडळी, मला सांगून नव्हते गेले. कुठे गेलते? गेलो होतो ना रूम पाहायला. रूम पाहायला गेलते का? हा पाहिली का रूम मग? पाहायला गेलतो. रूम पाहिली पण ती बाईच घरी नाहीये. ती बाई गावाला गेलेली आहे. आता ती येईन तेव्हा डबल जाणं येईल. रूम खोलून नाही पाहिल्या काय नाही. 2 रूम आहेत मस्त. सगळे सोयी सुविधा आहे, फक्त मालकीनीला बोलायचंय. मालकीन बाईच नाही भेटली आम्हाला. त्या आल्यावर या म्हणे आजूबाजूचे लोक म्हणे आमच्याकडे एक जणाकडे नंबर आहे म्हणे, नंबर घेतो फोन लावतो म्हणे त्याला. त्याला त्या आल्या की मी तुम्हाला फोन लावतो. आमचा नंबर त्याला, आम्ही मोबाईल नंबर त्याला देऊन आलो. तर मग ते फोन करणार आहे आम्हाला. मग आम्ही जाणार आहे डबल रूम पाहायला. रूम मस्त आहे. बाहेरूनच पाहिल्या तर चांगल्या वाटल्यात. आता आले घरी. आलूची चटणी बनवायची तर आलू शिजू घालते. आणि इकडे आपल्याला बाजऱ्या ज्वारीच्या भाकरी बनवायच्या. तवा पण ठेवलाय. चटणी मोराड मग खायला सांगते. जेवायच्या भाकरी येत. त्या चटणी संग जेवरच्या भाकरी काहीच कामाच्या लागत नाही. ते काय आता मग भाऊ काढायला आणि गहू. तर रात्रीच गहू काढायला पाहिजे होती. मग तुला काल काय झालं काढायला? तू घर तू इथं आलता ना घरी, तू पण घरीच होता ना. आता भांडणं केल्यापेक्षा आता पटकन काढून दळून संध्याकाळच्या चपात्याच खा. मग आता खायचंच आहे, आता जेवण नाही करायचं. आता जेवणच्या भाकरी आजचे दिवस खा. एवढं म्हणजे एकच टाइम खा. संध्याकाळच्या चपात्याच. तिकडं नारळ पाणी आणलंय मंडळी मग आपल्यासाठी. मला प्यायचंय ते आता. रात्री 8-9 वाजता आम्ही फेटीवरतीच होतो. त्या आला फोन मम्मीचा की आता नारळ आणा. एवढं म्हणलं फक्त नारळ घेऊन ये. समजलं ते नारळ. लगेच म्हटलं काय झालंय मम्मी गमू राहिले तिला जर. त्याच्यामुळे तिला ते रात्री नारळ आणले. एक रात्री गेलं आता नाही व्हायला काही. हो ना हो मंडळी, नारळ पाणी प्यायलाच पाहिजे 12 महिन्यातून एकदा खावायला. अच्छा असं थोडी असतंय काय झाल्यावरच प्यावा. नाही आपण आता किती झालते आता आम्हाला नाही माहिती. हे चौथच आहे वाटतं. एवढंच पाणी घे ना. झालं पहा मंडळी, इकडं काढले आपण 10 किलो गहू. आणि इकडं चालू आहे आता आलू शिलणं. मम्मी चालू आहे चपाती आहे. चपाती काय आलं. आणि हे रात्री नारळ आणले होते ना, त्या हे नारळ इकडं कसा केलं त्या नारळाचा सगळा कचरा. नारळ फोडल्याचं दर्शक मलाई होती, मलाई काढून खाल्ली. आणि इकडं दुसरं नारळ फोडायचं होतं पण त्याचं मलाहीच नाही. त्याला फोडून काय फायदा नाही. तर दारात पडलंय सगळं. म्हणजे असा सगळा पसारा. तिथून स्वयंपाक चालू आहे तर तिथून अशी लाईन लागली बा पसाऱ्याची. ईद लोक लगे काय खरं मामा आपलं. पा मंडळी आवरलंय माझं सगळं. पोराचे चालले पाय इकडे जेवण. मंडळी या जेवायला. आज केलंय मम्मीने आलूची चटणी. सकाळी तुम्ही पाहिलं. चला या तुम्ही जेवायला. आता आवरून शिवरून डब्बा बारा त्यांचा मला माझ्या कामावरती. तो आवरून जाणार आता त्याच्या कामावर. मी आवरून जाणार आता माझ्या कामावर. चला रूम आलोत मंडळी पाहून सनी आम्ही. आता काय होतं त्या बाईचं इथं राहत नाही आहे, कुठं गावाकडे गेलेली राहायला.
तर मग नंबर भेटला की मग आपल्याला नंबर भेटला की त्याला फोन करून सनी विचारायचं की रूम तुम्हाला किरायानं द्यायची का नाही. द्यायची त्याला, पण आपलं त्याचं बोलणं झालं की जायचं आहे मग आपल्याला तिथं. चला पाहू आता किती दिवसात जातो तर आपण तर. तर बघा मंडळी, आता वाजायले 4. मला 4 वाजले मग. मला जरा साईडून घरी यायला थोडा उशीर झाला, त्याच्यामुळे आता आलं इकडे. जेवण खावणं केलेत, सगळं झालं आमचे जेवण. आता काय 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 सांगायचं या चवळी सांगा सलूच बसली मम्मी. इकडं आपला युवराज पण आला आहे. ही संध्याकाळी हेच करणार आहेस का? बरं झालं मग. हे करते तर बरं झालं, तिकडं तर पीठ नेऊन ठेवलेलं आहे गावाचं. संध्याकाळी आवडत आहे का तुला? हां तसं नाही, चवळी शेंगा खाऊ, पण त्या सांग भाजीचं भाग लागतं मग कसं खाऊ. चपाती द्यायची असं म्हणलं बरं आहे की नाही वा. आणि जायचं आहे बघा कामाचं, पण जरा आळस आलाय. नेमकं जेवण केलंय, आळस वगैरे आलाय मला. जेवण वाढा म्हणजे साईडवर नाही गेलं तर पप्पा लय ओरडते. आणि उशीर झाला मला, तर उशीर म्हणजे झालेलाच आहे. एक घंटा लेट आहे मी. खाऊन पिऊन गरजा पावा ना आमचं कसं व्हायचं. गर्दाचं काय, सकाळी पण अशीच लाईन लागली होती, आता पण त्याची लाईन लागली. एक किती सांडवली खाली खळक येऊन टाकलंय. खाणार तसं आहे आपल्या घरात. हे मस्त आहेत गावरान शेंगा, कवळ्या काय किलो आणलं का? दाबीन द्यायल्यात किलो कशाला आणल्यात नाही. पोरगं येड्यावानीच करायला, म्हणजे कापायला घेते तेच खाते. पण अशा खुडा नका नाहीत का मग मोठ्या मोठ्या. नको बसतावर पुढे ते तुझ्याकडून ओढून घेते, मी त्याच्याकडून ओढून घेतली. चाल ना चालायचं जाणं खाऊन येतो का?